तिकडची. आणि म्हणजे आम्हाला टाईम पण कसा कळायचा की सकाळी भोंगा वाजला स्प्रिंग मिलचा की 7 वाजले, मग 3 वाजले, हे ते भोंगे वाजायचे. तर त्यामुळे ते मिलचं हे मला खूप हे होतं. पण त्या मुलांच्या स्टोरी ऐकलेल्या. आणि त्या दरम्यान एक नाटक आलेलं आमच्या या घरात नावाचं, तर तो मी ट्रिगर एक घेतला त्यातला आणि मी सिनेमा लिहिला. आधी बघितला, मला आधी दिसतो सिनेमा, म्हणजे दिसतोपेक्षा मी व्हिज्युअलाइज करतो आणि मग मी लिहिला तो सिनेमा. कारण ते जे आयुष्य होतं ना तिकडचं आमचं, म्हणजे आमची खूप मित्र आहेत तिथे मिलवाले, त्याचा त्रास मला अजूनही. मी फिनिक्स मिलमध्ये कधीच शॉपिंग करत नाही, कधीच नाही. का? म्हणजे आमची बायको मला म्हणते, मी म्हणतो माझं म्हणणं इथे खूप लोक मेली आहेत ह्याच्या खाली कामगार. हे जे उभं राहिले ते कोणाच्या तरी प्रेतांवर उभं राहिलेली जागा आहे, असं माझं काय म्हणणं आहे. मी फिनिक्स मिलमध्ये जात नाही, म्हणजे काही कधीच शॉपिंग करत नाही. बायका मुलं करतात, मी एक रुमाल पण घेत नाही तिकडून कधीच. मुंबईत दॅट इज माय प्रोटेस्ट. अशा किती वास्तू आहेत ज्या सगळ्या मिलच्या वरच उभ्या आहेत. मला त्याचा त्रास होतो. आणि कुठे आहेत ते मिल कामगार, त्यांना काय मिळालं? काहीच नाही. म्हणजे माझ्या सिनेमामध्ये एक वाक्य आहे की ह्या तुम्ही महाराष्ट्राला मुंबई मिळाली, तो जो हे झाला त्याच्यात लाखो कामगार आणि शेतकरी मेले, पण त्याचं प्रतीक फक्त एकच आहे, तो पुतळा, बाकी काही नाही. हा जो त्रास आहे ना की म्हणजे मुंबईतला मराठी माणूस का गेला बाहेर, त्यांनी का नाही झोपड्या बांधल्या? आज करोड करोड रुपये भाव आहे झोपडीचा. बरं बांधल्या ते कोणी बांधल्या? तर हा माझा प्रॉब्लेम तो आहे. मला ना आय कांट से की जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा मला त्रास होतो. म्हणजे मी त्याचं हे करत नाही की मी असं नाही, मला त्याचा मलाच का होतो असं मला कायम वाटतं. म्हणजे शेतकरी आत्महत्येचा त्रास मलाच का होतो, म्हणजे मिल कामगारांचा त्रास मलाच का होतो, मला ते खूप त्रास होतो त्याचा. संवेदनशील असल्याचं पण नसावं मला असं वाटतं. म्हणजे मला त्याचं मग त्याच्या इरिटेशन व्हायला लागतं. मध्ये निर्मिती प्रक्रियेसाठी तुम्ही संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय कशी चांगली काय? बरं मग मी कधी कधी विचार करतो की तू काही अमरत्व घेऊन आलायस का, आत्ता मरशील काहीतरी, ते हे जाणार तर तू काही आर यू गोइंग टू बी द चेंज नाही, मग कशाला त्रास करून घेतोस. पण ते जात नाही, ती जात नाही माझ्यातलं ते. वास्तवकडे आपण परत येऊया. वास्तव मग पुढे कसा घडला, मग वास्तव सिनेमा मिळाला कसा तुम्हाला? वास्तव मिळाला म्हणजे मी गोष्ट झाली, मग काय करायचं. मी एक सिनेमा केला पहिला, तो पण मी तेच म्हणतो ना की मला ना ते मी एक आई नावाचा सिनेमा केला माझे पैसे टाकून. प्रोड्युसर कोण मिळणार होतं, तर नाहीच मिळणार होतं. म्हणजे ते मी एक नाटक केलं ऑल द बेस्ट, त्यातनं पैसे मिळाले, मी आईमध्ये टाकले. मी पैसे ठेवलेत नाहीत, मी ते खर्च करत गेलो. अजूनही मी कफल्लकच आहे. म्हणजे बाकीचे नट काही माझं काही नाही, मी आपलं इथून कमवतो इकडेच टाका संपवा. तर तो सिनेमा केला आई नावाचा, तर तो बरा चालला आणि कमर्शियल होता. आज जेव्हा आय लुक बॅक आणि म्हणते की फार काही ग्रेट सिनेमा केला नव्हतास तू, त्यामुळे तू फार त्याचं हे करू नको कौतुक. पण तो चालला, तो 50 आठवडे चालला पुण्याला, तो सगळीकडे. म्हणजे सोलापूरला 21 आठवडे चालला, असं पिक्चर चालला. मग मला खूप लोकांनी ते परत रिमेक करायची ऑफर केली. म्हटलं मी नाही करणार. मी तो हिंदी, तमिळ, साऊथचे सगळे राईट्स विकून टाकले त्याचे. मग मला एक पिक्चर त्यावेळेला ना एड्स हा नवीन आलेला, HIV, तर मी त्याच्यावर पिक्चर केला, निदान नावाचा. निदान मला आठवतं. कारण आम्ही आमचा एक डॉक्टर होता, त्याला मी विचारला गेलो आणि मग मी म्हटलं की मला काही माहिती नाही. बरं ह्या जगात एकच तो त्यावेळेला रोग होता की ज्याला क्युअर आधीच आहे. कसा क्युअर आहे? टेक प्रोटेक्शन. म्हणजे असं आहे ना की आता तुम्ही डास चावल्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही, पण एड्स होण्यापासून थांबवू शकता. तरी का लोक, म्हणजे इट वॉज इग्नरन्स. मग मी तो पिक्चर केला त्याच्यासाठी. तो काही तो चालणार का नव्हता, मी का केलं, पण मला त्याचा त्रास झाला. सुनील बर्वे, शिवाजी साटम, रीमा, तो केला सिनेमा. मग त्या सिनेमात ना माझ्या स्टोरीमध्येच असं होतं की त्या जी मुलगी आहे माझी प्रोटॅगनिस्ट, जिला HIV शी इज इन्फेक्टेड, ती संजय दत्तची फॅन आहे. मग तो त्या क्लायमॅक्स होता की ते वडील म्हणतात काही नाही तर मी त्याला एकदा भेटायला आणीन, आणि त्याचा स्ट्रगल होता हाऊ वी गेट्स संजू तिकडे तिला भेटायला. मग संजूला कसं भेटायचं, त्यावेळेला एक जयंत जाधव नावाचा एक ग्रस्त होता, तो बाळासाहेब ठाकरेंच्या खूप जवळ होता. त्यांची नंतर हत्या झाली. तो जयंत आणि संजूची खूप चांगली हे होती, कारण मला वाटतं जयंत वॉज इन्स्ट्रुमेंटल, त्याला बेल मिळायला. अच्छा. बाळासाहेबांना त्यांनी हे केलेलं.
तर त्यामुळे संजू त्याला खूप मानायचा जयंतला, आणि माझा चांगला मित्र होता. एकदम असंच असताना मला भेटला आणि म्हटलं रे, मी त्याचा फोटो बघितला पेपरमध्ये संजूवर, मी त्याला म्हटलं रे जयंत, म्हणाला लगेच, म्हणजे इट वॉज सो फनी. 4 वाजता मला भेटला तो. बरं त्यावेळेला मोबाईल काही नव्हतं, त्यामुळे तो म्हणाला तू कुठे असणार आहेस. त्याने फोन केला संजूच्या घरी, तर मला वाटतं संजू कुठे बाहेर गेला. मी म्हटलं मी रुईया कॉलेज, रुईया नाका, तिकडचा काही नंबर आहे का, मग तिकडचा DPचा नंबर दिला. मी तिथून पोचलो नसेल DPपर्यंत, तर त्याचा फोन आला की रात्री 9 वाजता संजू घरी येतोय. घरी म्हणजे तुमच्या घरी? त्याच्या घरी. अच्छा अच्छा. त्याच्या घरी गेलो. संजूने ऐकली पण नाही. नाही जयंत भाई बोला मैं करता हूँ. मी म्हटलं रे ऐक तरी निदान. काय नाही म्हटलं मेरे को 2-3 दिन लगेगा. मो डन. ये जयंत भाई बोला हो ठीक आहे. तिसऱ्या दिवशी मी जयंतला भेटणार होतो, कारण मला तो म्हणाला तू ती VCR काय VHS आण आईची, आपण बाळासाहेबांना दाखवू. त्यावेळेला बाळासाहेब मला वाटतं शिवाजी पार्कला मनोज जोशींचं घर मातोश्रीचं काम चालू होतं त्यावेळेला. तो एक पिरियड होता जेव्हा शिवाजी पार्कला बाळासाहेब माझं आपण रात्री तू ये म्हटलं रे माझं नाटक आहे. मला नाटक संपलं रे आपण जाऊ. ती VHS घेऊन मी ठाण्याला होतो. आलो आणि मग दादरला शिवाजी मंदिराच्या समोर एक आमचा उदय मिडबावकर नावाचा एक फोटोग्राफर होता नाटकाच्याकडे, त्याच्या स्टुडिओत गेलो. म्हटलं तिथून शिवाजी पार्कला जयंतबरोबर बाळासाहेबांना भेटायला जाणार होतो. तिकडे गेलो तर मला रे जयंतला गोळी मारली. त्याच दिवशी मी त्याच्यावर जाणार होतो. अरे बापरे म्हटलं तर काय. मग मी गेलो इथे हिंदुजाला, पण काय संजू बिंजू सगळे खाली फिरत होते. पण आता काय अशा वेळी काय बोलणार. ते झालं तर डायरेक्ट 6 महिन्यानंतर मला संजू काळा का गोरा दिसला नाही. मोबाईल नाही, पर्सनल नंबर नाही. तो जो तिकडचा नंबर होता संजूचा सेक्रेटरी म्हणायचा कोणचा पिक्चर उसवर डेटही नाही. बरं डेट चिकार आहेत पण तो देच ना. पण मला जॅकीने हेल्प केलं थोडं. अच्छा. मग तो झाला पिक्चर. तर त्या डबिंगच्या वेळेला मी संजूला सांगितलं रे मेरे पास एक सब्जेक्ट आहे तुला. तो जवळजवळ असे असतं ना की मी तुला खांद्यावर घेतलं तर तू काय तर तसंच रिॲक्ट झाला क्या. मी घाबरलो. म्हटलं मी तुझ्या मॅनेजरला सांगतो पाहिजे तर त्याला आवडलं तर तो वो क्यों सुनेगा म्हणून त्यांनी मला वेळ दिला. टाटा बंगलो मी शूटिंग आहे. मी गेलो तो तिकडे. सर बरं मला माहिती नाही टाटा बंगला कुठे. कोणाला तरी विचारत गेलो तिकडे आणि असं एंट्री केली आणि असं पाठ संजूची दिसली मला. आणि समोर संजय छेल नावाचा एक गुजरातीचा म्हणजे हिंदीचा डायरेक्टर रायटर. त्याचे वडील आर्ट डिरेक्टर होते गुजराती नाटकाचे. तर मला माहिती होतं, नाटकापासून माहिती होतं संजय. तर त्याने मला बघितलं हात केला मला नाटकवाला म्हणून मी. पण संजूने बघितलं कोणाला हात केला आणि तो असा वळला ना संजू, इथूनच शिवाय देत वळला की कशाला बोलवलं मी याला असं. तर ते मला त्या संजय छेलच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तो एम्बॅरस होत होता. आणि मग तो 12-1 वाजेपर्यंत मला संजू नुसता मी आपलं त्या शूटिंग चालू आहे, मी आपलं इथे कॅमेरा लावलं की तिकडे उभं राहा तिकडे उभं राहा. त्याला वाटत होतं की मी येऊन म्हणेन की नंतर येऊ का. पण मी म्हटलं आज मी नंतर येऊ का म्हटलं हा मला कधीच दिसणार नाही. मग 1 वाजता त्यांनी डिनर घेतलं. मला म्हणाला काय कितना टाईम लागेल. म्हटलं हा माझा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हटलं 10 मिनटं. 1 तास बोललो सो म्हणता की नंतर भेटू. 10 मिनटं. तर म्हणून त्याच्या बॉयला सांगितलं खाना लगाने के लिए, म्हणजे की 10 मिनटं तू बाबा निघ इथून. आणि मी सुरू केलं ऐकायला. मग 1.5 तास ऐकत होते. सगळ्यांना हाकललं तिथून. अच्छा. आणि मग झाला. मग प्रोड्युसर नाही कोणी. मग प्रोड्युसर मिळाला. 1-1.5 वर्ष पिक्चर बंद होता पहिला 30% झाल्यानंतर. वास्तव ना. मग सगळ्यांना वाटलं बंद आला. मग आम्ही काय केलं, मुंबई कोणाला तरी दाखवला त्यांनी, मुंबई टेरिटरी. त्यावेळेला डिस्ट्रीब्युटर्स होते ना, ते वेगवेगळ्या टेरिटरीजचे पिक्चर घ्यायचे. मग मुंबई टेरिटरी श्याम श्रॉफ नावाचा श्रृंगार फिल्म नावाची श्रृंगार फिल्म त्यांनी मुंबई घेतलं. 50 लाखात त्यांनी 25 लाख रुपये ॲडव्हान्स दिली. पिक्चर शूटिंग सुरू झालं. असं करत करते तुकडे 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 विकत पिक्चर कंप्लीट झालं. पण याचे एक निर्माते तुम्ही आता म्हटलात की एक निर्माते हे पण होते दीपक निकाळजे. त्याला माहिती होतं की ते छोटा राजांचे भाऊ आहेत. मला संजूने सांगितलेलं. अच्छा. पण मला परत तेच आहे ना की त्यांचा काही घेण्याचा संबंध नव्हता. आणि मला माहिती आहे ना पिक्चर 1 वर्ष बंद आला. त्यांनी त्याचा काहीतरी ते केबलचा बिझनेस होता तो विकून सुरू केला पिक्चर ना. अच्छा. त्याला कोणीतरी एक ॲडवायझर होता ज्यांनी सांगितलेलं की सुरू कर मग आपण विकू आणि त्याच्यावर पिक्चर. पण तो
काही काही लोकांना असं वाटायचं म्हणजे मला की ती वास्तवची स्टोरी ही अंडरवर्ल्डची असल्यामुळे छोटा राजनचा त्याचा काही संबंध नाही त्याचा. ही गोष्ट मी आधी लिहिली त्याच्यात मला एक प्रोड्युसर मिळालेला दुसरा. होय, काही ना माहिती की ते मराठी नाटकात नाही त्याचा जन्म झाला. हो, म्हणजे त्याचं काही त्यामुळे त्यांनी ती निर्मिती केली सिनेमाची. नाही त्यांनी मग तो एक बालागिरी नावाचा एक माणूस होता तो आला पहिला आणि मग हे आले. मला संजू बोलले. मी म्हटलं रे संजू, मग त्यावेळेला मी घाबरलो ना. प्रोड्युसर आणलं पण संजू तो बालागिरी त्याच्याकडे आला घेऊन त्याला. तर नाही बोलतो इनका कुछ लेना देना नाही इससे. पण त्यांनी पहिलं मुहूर्त केला, पहिलं शेड्यूल केलं, पैसे संपले. म्हणजे मी सांगतो ना 1.5 वर्ष बंद होता पिक्चर. अच्छा. मग आपण म्हणतो ना की कुठला तरी फायनान्सर नाही बाबा, त्याच्याकडे पैसे संपले. मग आम्ही एक टेरिटरी विकून पिक्चर कंप्लीट केला आणि रिलीज झाला पिक्चर. आणि रेस्ट इज हिस्ट्री. पण मग तुम्हाला त्याचा त्रासही तुम्हाला या गोष्टींचा भरपूर झाला पुढे मागे. म्हणजे तुम्हाला एकदा ते नाव जोडलं गेलं नंतर परत माहिती काहीतरी अंडरवर्ल्डची कॉन्ट्रोवर्सी तुमच्या फोन कॉलची आली. ते फोनची त्याला काही अर्थच नव्हतं. म्हणजे मला त्याला काही माहिती पण नव्हतं. मला काही मी कोणाशी बोलतो ते पण माहिती नव्हतं. तो कॉल याच्यात बघितलंच कळेल. बरं तसं त्याच्यात काहीच नव्हतं. कोणतरी एक डिस्ट्रीब्युटर ओव्हरसीजचा त्याला कोणतरी एक जण त्रास देत होता. तर त्याची कंप्लेंट कोणाकडे करायची, माझं त्याच्यात काही घेणं देणं नाही. पण हे बोलतात अरे ये भी है फोन करला. आणि त्याच्यात म्हणजे मला काय त्याच्यात त्रासच झाला काही. तुम्हाला बरं माझं काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे तुम्ही ते कॉल ऐकला तरीच कळेल. पण ते काय करणार त्याचं त्यावेळेला टॅपिंगचं. हो, तो काळ होता सगळा अंडरवर्ल्डच्या. पण मग ते नाव त्यामुळे महेश मांजरेकरांच्या मध्ये कॉन्ट्रोवर्सीज तशा नाही. पण मला त्रास झाला ॲट द एंड ऑफ डे माझा कॉन्शियस त्रास झाला ना. एकदम माझ्या मुलीला सोडायला गेलो BT स्टेशनला. शाळेची पिकनिक होती. मी गेलो नाही प्लॅटफॉर्मवर, ड्रायव्हरला पाठवलं. कारण म्हटलं उगाच त्यांना त्या बाकीच्या स्टुडंटच्या पेरेंट्सना काही वाटायला नको. पण ते एकतर माझं कॉन्शियस ॲब्सोल्युटली क्लिअर असल्यामुळे मला काहीच त्याचा म्हणजे मी स्वतःला त्रास करून घेतला नाही.